हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 8 ध्रुव महाराजांचा गृहत्याग आणि वनगमन. 10व्या श्लोकापर्यंत झालेला आहे की उत्तानपाद राजा उत्तम ह्याला घेऊन बसलाय छोट्या मुलाला आणि ध्रुवाने बघितलं तर ध्रुवानेही प्रयत्न केला पण ध्रुवाला तितकंसं स्वागत केलं नाही राजाने. त्यावेळी बाजूलाच कोण होती, सुरुची होती जी ध्रुवाची सावत्राई आहे. तिने काय लगेच बोलायला सुरुवात केली. तीव्र द्वेष तिला ध्रुवाचा निर्माण झाला कारण की तिच्या ती सवतीची मुलगी होती, मुलगा होता सुनीतीचा म्हणून, आणि ती खूप अहंकारी स्त्री होती. अहंकार होता तिला का, कारण की ती एवढा मोठा राजा आहे जो तो तिच्यावर प्रेम करतो म्हटल्यावर तिला अहंकार येणारच. त्यामुळे तिने जोर जोरात बोलायला सुरुवात केली आणि इतक्या जोरात बोलत होती की ते राजालाही ऐकू जाऊ शकेल असं. आता आहे 11वा श्लोक. तर ती म्हटली, राणी सुरुची ध्रुव महाराजांना म्हटली. ध्रुव महाराजांचं वय आहे 5 वर्ष. हे वत्स म्हणजे हे माझ्या बाळा, प्रिय मुला, राजाच्या मांडीवर अथवा सिंहासनावर बसण्या इतकी योग्यता तुझ्यामध्ये नाही. निश्चितपणे तू देखील राजकुमारच आहेस, परंतु तुझा जन्म माझ्या उदरातनं झालेला नसल्यामुळे पित्याच्या मांडीवर बसण्यास तू अपात्र आहेस. ते स्पष्ट सांगितलं की काय आहे, तुझी योग्यताच नाहीये सिंहासनावर बसायची किंवा राजाच्या मांडीवर बसायची. तू राजकुमार जरी असला, हा राजा तुझा पिता असला तरी काय आहे, तू कोणाच्या उदरी झालेला आहे, नावडत्या राणीच्या उदरातनं आलेला आहे. तू माझ्यासारख्या आवडत्या राणीच्या उदरातनं आलेला नाहीये, त्यामुळे तू काय आहेस, पित्याच्या मांडीवर बसण्यास अपात्र आहेस. ठीक आहे. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की महाराणी सुरुचीने ध्रुव महाराजांना मोठ्या गर्वाने सांगितले की राजपुत्र असणे ही राजाच्या मांडीवर अथवा सिंहासनावर बसण्याची योग्यता नव्हे. तिने त्याला काय सांगितलं की नुसतं राजपुत्र असून चालणार नाही, राजपुत्र असला म्हणजे राजाची मांडी किंवा सिंहासन मिळेल नाही. तिला काय म्हणायचं होतं, पुढे देतात प्रभुपाद, उलट असा सन्मान तिच्या उदरातून जन्म घेण्यावर अवलंबून होता. म्हणजे तिला इतकं स्वतःच्या ह्याच्यावर हे होता, घमंड होता, गर्व होता की ती म्हणत होती की असा जर सन्मान हवा असेल तर काय करायला पाहिजे, माझ्या पोटातनं जन्म घ्यायला पाहिजे. दुसऱ्या शब्दात तिने ध्रुव महाराजांना अप्रत्यक्षपणे सांगितले की ध्रुव महाराजांचा जन्म जरी राजापासून झाला होता तरी त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना अनधिकृत राजपुत्र समजण्यात येते. अनधिकृत, अधिकृत म्हणजे काय, अधिकृत, ऑथेंटिक. पण हिने सांगितलंय की तू तर लायकीचाच नाहीये, तू अपात्र आहे, अनधिकृत आहेस तू, असं तिने एकदम त्याला पार काढूनच टाकलं. का असं केलं, कारण त्यांनी दुसऱ्या राणीच्या उदरातनं जन्म घेतला होता. नावडत्या राणीच्या उदरातनं ध्रुव महाराज आले होते, त्यामुळे तिने सांगितलं की तू अनधिकृत आहेस. 12वा श्लोक. हे वत्स, तुझा जन्म माझ्या उदरातून नव्हे तर दुसऱ्या एका स्त्रीच्या उदरातून झाला आहे याची तुला जाणीव नाही. तू लहान आहेस, तुला माहित नाही माझी महानता काय आहे असं तिला म्हणायचंय. तू दुसऱ्याच्या उदरातनं, दुसऱ्या बाईच्या उदरातनं झालायस तू, आणि म्हणूनच तुझा प्रयत्न काय आहे, अयशस्वी झालाय असं तू जाणून घे. बाबांवर या सिंहासनावर अधिकार दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो अयशस्वी झालाय. तू कधीच पूर्ण न होणारी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेस. हा जो तू प्रयत्न करतोस आहेस की बाबांच्या मांडीवर बसशील किंवा सिंहासनाचं जी अभिलाषा तुला अशी वाटते जर, तर काय आहे, ती कधीही न पूर्ण होणारी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तू करतोयस. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की ध्रुव बाळाला आपल्या पित्याविषयी स्वाभाविक प्रेम होते. सहज आहे ते, आपल्या पित्याविषयी प्रत्येक मुलांना प्रेम वाटत असतं. आणि आपल्या 2 मातांमध्ये भेद आहे याची त्याला जाणीव पण नव्हती. खरं आहे, कारण की इतकं छोट्या बाळाला काय करणार, हे मोठ्या लोकांचे आवडते आणि नावडते ही प्रकरण सगळी. हा भेद सुरुचीने दाखवून दिला. हा जो फरक आहे तो कोणी दाखवला त्यांना, ध्रुव महाराजांना सुरुचीने, सावत्राईने दाखवून दिला. हा भेद दाखवून देताना सुरुची त्याला म्हणते की तू एक लहान
बालक असल्यामुळे तुला आम्हा दोन्ही राण्यांमधला भेद समजू शकत नाही. सुरुचीच्या अहंकाराचेच हे आणखीन एक विधान आहे. तिला दाखवून द्यायचंय की मी श्रेष्ठ आहे. पहिले तिने अहंकाराने मोठ्या मोठ्या बोलायला प्रयत्न केला होता की काय आहे, माझ्या उदरातनं नाही झाला तू वगैरे. त्यामुळे ती आपलं अहंकाराचं परिणाम हे दाखवते, प्रदर्शन करते आहे. श्लोक 13. भाषांतर. तुला जर, हे सुरुचीच बोलते आहे, तुला जर राजसिंहासन प्राप्त करण्याची खरोखरच इच्छा असेल तर त्यासाठी तुला खडतर तपश्चर्या करावी लागेल. त्यासाठी काय करायला लागेल? खडतर तपश्चर्या, अतिशय कठीण तपश्चर्या करायला लागेल तुला. तपश्चर्या करून काय करायला लागेल? सर्वप्रथम तुला पुरुषोत्तम भगवान नारायणांना संतुष्ट करायला लागेल आणि नंतर तुझ्या आराधनेने तृप्त होऊन जेव्हा ते तुझ्यावर कृपा करतील, जेव्हा ते म्हणतील की काय वरदान पाहिजे, तेव्हा तू काय मागशील? तुला माझ्या उदरातून पुढील जन्म मिळेल, तेव्हा तू भाग्यशाली ठरशील. म्हणजे हिला काय वाटतंय की भगवंत प्रसन्न होण्यापेक्षा भाग्य कोणतं आहे त्या मुलाचं? माझ्या उदरातून. हा, असं वरदान मिळेल आणि मग माझ्या उदरातनं जन्म मिळेल. म्हणजे किती अहंकार आहे तिला बघा. तात्पर्य. सुरुचीला ध्रुव महाराजांविषयी इतका पराकोटीचा द्वेष वाटत होता, इतका प्रचंड द्वेष वाटत होता तिला की तिने अप्रत्यक्षपणे ध्रुव महाराजांना देहांतरच करण्यास सांगितले. तिने काय सांगितलं? पुढचा जन्म घे, म्हणजे आता काय मरून जा तू मेल्याशिवाय का तुला पुढचा जन्म मिळणार, बरोबर. त्यामुळे तिने काय सांगितलं? अप्रत्यक्षपणे देहांतरण कर. देहांतर म्हणजे मर आणि दुसरा जन्म घे. तिच्या मतानुसार म्हणजे सुरुचीच्या मतानुसार ध्रुव महाराजांनी सर्वप्रथम मरावे लागेल आणि पुढील जन्म तिच्या म्हणजे सुरुचीच्या उदरी घ्यावा लागेल आणि नंतरच ते म्हणजे ध्रुव महाराज आपल्या पित्याच्या सिंहासनावर आरूढ होऊ शकतील. अशा प्रकारे सुरुचीने सगळं प्रकट केलं आपल्या स्वतःला. मैत्रेय मुनी पुढे म्हणतायत 14व्या श्लोकामध्ये, महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, एखाद्या, आता हे एवढं सगळं बोलल्यावर सुरुची एवढं सगळं बोलली आहे, तुम्ही जर 1 मिनिट चित्र बघाल ना, चित्र बघूया आपण 1 सेकंदात. आपण तुम्हाला आठवतं आपण कोणतं चित्र बघितलं होतं? फॅमिलियर चित्र. एकच मिनिट. प्रभुपादांच्या चित्रानंतर 4 पानं उलटा, म्हणजे आपण काल जे बघितलं होतं का, नारद मुनी आणि शिवजी कैलास पर्वतावर बसलेत वनामध्ये ते, आणि बाजूला होतं चित्र भगवंत दक्षाच्या यज्ञात प्रकट झाले त्याच्यानंतरचं चित्र. त्याच्यात सिंहासनावर उत्तानपाद राजा बसलाय, त्याच्या मांडीवर उत्तम बसलाय आणि इथे दिसलंय का तुम्हाला? चित्र मिळालं माताजी? हो. सुरुची बोट असं वाकून काय करते, एक हात कमरेवर आहे आणि दुसऱ्या हाताने त्याला बोट दाखवून सांगते की काय कर आणि काय असे सगळं दाखवते ती. आणि हे जे छोटेसे ध्रुव महाराज आहेत ते संतापलेले आहेत बघा इथे. तर हे ध्रुव हेच ह्याच्याबद्दलच आता सगळं वर्णन येणार आहे. आता बघा सगळं काय, हे सगळं ऐकल्यावर ध्रुव महाराजांची रिॲक्शन काय, ध्रुव महाराज कसे दिसू लागले, काय त्यांच्यात हे झालं बदल ते दाखवत आहे. 14व्या श्लोकाचं तात्पर्य, भाषांतर. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, एखाद्या सर्पावर काठीचा आघात केला असता तो म्हणजे कोण? सर्प अतिशय जोराने फुटकारतो. सर्प काय होतो? रागावतो एकदम, त्याला फटका बसल्यावर. त्याचप्रमाणे आपल्या सावत्र मातेच्या कठोर शब्दांच्या आघाताने घायाळ झालेले ध्रुव महाराज अतिशय क्रोधित होऊन जोराने श्वासोच्छ्वास घेऊ लागले. काय आहे? त्यांना खूप राग आला. आणि जसं आपण बघितलं होतं 3रा स्कंद वाचला आपण, त्यातल्या 12व्या अध्यायामध्ये रुद्र जेव्हा प्रकटले ब्रह्माजींच्या भ्रुकुटीतून, तेव्हा मग त्यांना राहायला कोणती ठिकाणं दिली ती आपण पाहिली होती. कोणाला काही आठवतात कोणत्या ठिकाणांमध्ये दिलं होतं राहायला? रुद्राला 11 ठिकाणी निवास दिलाय. पहिला दिलाय हृदयामध्ये,
हृदय, मग इंद्रिये, मग प्राणवायू, मग 5 पंचमहाभूत आणि 3 उरलेले आठवतात कोणाला? सूर्य, चंद्र आणि तपस्या. हो. तर इथे ध्रुव महाराजांचा क्रोध कुठे दिसतोय? ते जोरजोरात श्वासोच्छवास घेऊ लागले. प्राणवायूमध्ये दिसतोय तो क्रोध. जोरजोराने श्वासोच्छवास घ्यायला लागले. त्यांनी बघितलं काय की आपले वडील शांत असून मुळीच विरोध करीत नाहीत. हे पाहिलं तरी. हे पाहून त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी तात्काळ राजभवन सोडले. ज्या राजभवनात बसले होते ते राजा बसले होते ते राजभवन सोडलं आणि ते आपल्या मातेकडे गेले. मातेचं महाल वेगळा आहे कारण ती नावडती राणी आहे, त्याच्या बाजूला आहे महाल. तिच्याकडे ते गेले. तशा रीतीने ध्रुव महाराज खूप क्रोधित झालेले आहेत. 15चं भाषांतर. ध्रुव महाराज आपल्या आईकडे पोहोचले. म्हणजे कोणाकडे पोहोचले? सुनीतीकडे पोहोचले. तेव्हा क्रोधामुळे त्यांचे ओठ थरथरत होते. दुःखी झाल्याने ते मोठ्याने आक्रोश करीत होते. महाराणी सुनीतीने लगेचच त्यांना आपल्या मांडीवर घेतले. बाळ रडत असेल तर आई लगेच त्यांना जवळ घेते आणि बसवते. तसं तिने बसवलं त्याला शांत करण्यासाठी. त्यावेळी सुरुचीचे कठोर शब्द ऐकलेल्या राजभवनातील निवाशांनी तिला संपूर्ण घटना सविस्तरपणे सांगितली. ज्या दासींनी वगैरे बघितलं होतं की ध्रुवाचा असा अपमान झालाय त्या दासींनी लगेच येऊन सुनीतीला सांगितलं की सुरुची राणींनी असं असं बोललेलं आहे. सविस्तर सांगितलं आणि ते सगळं ऐकून काय सुनीतीला अतिशय दुःख झालं. एक तर तिला दुःख झालं की ही जी माझी सवत आहे ती अशी बोलली आणि दुसरं दुःख काय स्त्रीला होतं की कोणी माझ्या नवऱ्याने काय केलं नाही, माझ्या मुलाची बाजू घेतली नाही. बरेचदा कसं असतं अपेक्षा असते की काय कमीत कमी नवरा तरी आपली बाजू घेईल ना स्त्रीला, पण काय आहे ते झालं नाही. त्यामुळे तिच्यावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळतात ना तसं की सवत तर बोलतेच वर आपल्या नवऱ्यानेही काय केलं नाही, प्रोटेक्ट केलं नाही, रक्षण केलं नाही आपल्या पोराचं. तिला अपार दुःख झालं. 16वा श्लोक. ही घटना सुनीतीच्या सहनशक्तीसाठी असह्य होती. आधीच काय ती नावडती आहे त्यामुळे तिला नेहमी दुजा भाव दिला जातो. तिच्याकडे राजा ढुंकूनही पाहत नसे आणि काय आहे आता म्हणजे ती बिचारी सतत सहन करतच होती आणि आता काय आहे सहनशक्तीच्या पलीकडे गेले ही सगळी घटना. अरण्यातील अग्नीमध्ये होरपळावे त्याप्रमाणे ती होरपळू लागली आणि तिला झालेल्या दुःखामुळे ती एका जळालेल्या पानाप्रमाणे दिसू लागली. जे अग्नीत होरपळणं म्हणजे काय, किती तिला मनस्ताप झाला असेल आपण विचार करू शकतो. तिला किती वाईट वाटत असेल. जसं वणवा लागला अरण्यात तर कसं होरपळलं जातं तशी ती होरपळली गेली त्या दुःखाने. ती पूर्णपणे शोकमग्न झाली. दुःखाचा डोंगरच जणू तिच्यावर कोसळला. आपल्या सवतीचे शब्द जसे तिला आठवू लागले तसे तिचे कमला समन सुंदर मुखकमल अश्रूंनी भरून आले. कशी होती सुनीती? दिसायला अतिशय सुंदर होती. कमला समन तिचं सुंदर मुखकमळ होतं. पण काय आहे सवतीचे जे असे टोकदार शब्द आहेत ते आठवून आठवून तिला तिच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि साश्रू नयनांनी ती बोलू लागली. साश्रू म्हणजे स अधिक अश्रू म्हणजे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नयनांनी ती बोलू लागली. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात एखादा मनुष्य जेव्हा दुःखी होतो तेव्हा वणव्यामध्ये भाजून गेलेल्या एका पानाप्रमाणे आपण आहोत असे त्याला वाटू लागते. सुनीतीची स्थिती नेमकी अशीच होती. तिचे मुख जरी कमळा समान सुंदर होते तरी तिच्या सवतीच्या कठोर शब्दांनी निर्माण झालेल्या धगधगीत अग्नीने ते सुकून गेले होते. तिचे मुखकमळ कसं झालं होतं? सुकून गेलं होतं. 17वा श्लोक. सुनीती देखील दीर्घ श्वास घेऊ लागली. तिलाही राग आला, तिलाही क्रोध आला आणि वर्तमान दुःखद स्थितीवर काय उपाय करावा हे तिला माहित नव्हते. कोणताही उपाय दृष्टीपथात न आल्यामुळे ती आपल्या पुत्रास म्हणाली, प्रिय पुत्रा. बघा आता कसं आहे, सुनीती आहे ही अतिशय
नम्र अशी बाई आहे, ध्रुवाची आई आहे ती, ध्रुव महाराजची आई. तिला जरी क्रोध आला तरी काय केलं तिने, स्वतःला शांत केलं. कारण की तिच्या मांडीवर जे ध्रुव महाराज बसलेत ते बाळ काय आहे, रागावलेलं आहे. त्यामुळे तिचं पहिलं कर्तव्य काय आहे, स्वतःचं दुःख बाजूला ठेवून काय करावं, आपल्या बाळाला आधी शांत करावं. त्यामुळे आई, बरेचदा आपण बघितलं जातं की आई आपलं सगळं बाजूला ठेवते आणि मुलांसाठी सगळी स्वतःची दुःख विसरून त्यांच्या मदतीला धावते. तशी सुनीतीने काय केलं, आपल्या बाळाला आधी प्रेफरन्स दिला आणि ती त्याला म्हणाली, प्रिय पुत्रा, इतर कोणाचेही अमंगल चिंतू नकोस. हे एकदम जबरदस्त ती त्याला सल्ला देते. काय आहे, तू कोणाचंच अमंगल चिंतू नको. बघा आपली रिॲक्शन डायरेक्ट लगेच असते की तो मला असं बोलला तर आपण म्हणतो की त्याचं असं होऊ दे, त्याचं तसं होऊ दे. ही आपली सहजच आपल्या तोंडातनं किंवा मनातनं विचार येतात, बरोबर. तर हिने पहिलेच सांगितलं की कोणाचंच तू अमंगल चिंतू नकोस की ह्याचं वाईट होईल. मंगल म्हणजे चांगलं, अमंगल म्हणजे वाईट होईल असं. याचे चिंतन करू नको. बघा बरेचदा आहे ना, आपण एकदाच नाही बोलत. आता समजा आपलं कोणाशी भांडण झालं तर आपण 2-3 तास ते चालवतो मनात भांडण, आणि त्याला म्हणजे तो नजरेआड झालाय. अगदी माझं एखाद्याशी ट्रेनमध्ये भांडण झालंय, ट्रेन मधून उतरून निघून गेली ट्रेन, ती मी उतरून गेले दुसऱ्या स्टॉपला, तरी मनातल्या मनात मी रिक्षात बसले तरी मी ट्रेनमध्ये त्या बाईशी भांडत राहतेय, बरोबर. म्हणजे संपलेली असते गोष्ट, पण आपल्या मनात काय आहे ती आपण चालत ठेवतो तिच्याबद्दल असं. तर त्यामुळे हे अमंगल चिंतन आहे ते किती वाईट आहे बघा. म्हणजे पुढचेही आपण काही काळ फुकट घालवतो त्या ह्याच्यात. ते अतिशय सुंदर वाक्य पुढचं आहे बघा, जो कोणी इतरांना त्रास देतो तो स्वतःच त्या त्रासापासून दुःख भोगतो. म्हणजे आपण कळत नकळत बरेचदा इतरांना त्रास देत असतो. बरेचदा आपण काहीतरी कुरापती काढण्याच्या, प्रत्येक मनुष्याच्या हे असतात, काय असतात, कला असतात अनेक. खराब आहेत पण या कला आहेत त्याच्या. तर तो जर त्रास देत असेल आपल्या वाणीने म्हणजे बोलण्याने, नंतर काय शरीराने जर कोणाला काय त्रास देत असेल तर काय होतं, किंवा विचाराने सुद्धा, तर काय होतंय, तो स्वतःच त्या त्रासापासून दुःख भोगतो. कारण एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. प्रत्येक आपण जर कृती करतो तर काय होणार, त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागणार, बरोबर आहे. त्यामुळे तिने अतिशय सुंदर उपदेश मुलाला दिला. एक तर अमंगल कोणाचं चिंतायचं नाही, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही. कारण की काय होणार, जर आपण इतरांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर स्वतःलाच ते भोगायला लागणार दुःख. 18व्या श्लोकात ती म्हणते, सुनीती म्हणाली, हे पुत्र, तिने विचार केला की काय आहे, आता मला काय आहे, माझी काहीच, ती बिचारी नावडती राणी होती, तिला काहीच स्थान नव्हते. असं नव्हतं की ती जाऊन आपल्या पतीला काही बोलू शकेल. तिने काय केलं, विचार केला. अतिशय विचारी आणि बुद्धिमान होती ही सुनीती. त्यामुळे तिने काय केलं, आपल्या मुलाला शांत करून उपदेश द्यायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचं मन शांत होईल आणि तो आपल्या जीवनात काहीतरी योग्य कार्य करेल. तिने सांगितलं, हे पुत्र. आणि सुनीतीचा असा स्वभाव होता की कुठच्याही गोष्टीमधून ती चांगलं शोधायची. म्हणजे तिने हा विचार केला आणि तिने जेव्हा विचार केला की सुरुची काय काय बोलली आहे, तेव्हा तिने त्यातलं चांगलं ते घेतलं. तर सुरुचीने सांगितलं होतं की तू काय कर, जा तपश्चर्या कर, भगवंत प्रसन्न होतील. मग काय कर, तू वरदान मागून घे की माझ्या पोटी जन्म होईल, म्हणजे तू मर आणि मग माझ्या पोटी जन्म घे वगैरे. पण सुनीती काय करते, त्यातलं बेस्ट काय घेते की तू काय कर, भगवंतांचा आश्रय घे, हे घेते, हे सांगते. भाषांतर. सुनीती म्हणाली, हे पुत्र, सुरुची जे काही बोलली ते खरेच आहे. कारण राजा तुझा पिता मला आपली पत्नी अथवा दासी देखील समजत नाही. मला काहीही स्थान नाहीये तुझ्या बाबांच्या समोर, म्हणजे त्यांच्या ठिकाणी किंवा त्यांच्या मनात माझ्यासाठी काहीच स्थान नाहीये. मला स्वीकारण्याची त्यांना काय वाटते, लाज वाटते. कारण की काय, त्यांना अधिक तरुण आणि सुंदर आणखीन राणी मिळाली, त्यामुळे आता त्यांना माझी गरज नाहीये. म्हणून हे सत्य आहे की तू एका दुर्दैवी स्त्रीच्या उदरी जन्म घेतला आहेस
आणि तिच्या स्तनातील दूध पिऊन तू मोठा झाला आहेस. त्यामुळे काय झालेलं आहे की मीच आवडती नाही, त्यामुळे राजाने काय केलेलं आहे, तुला पण काही त्यांनी प्रेफरन्स दिला नाही, म्हणजे तुलाही जवळ घेण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केला नाही किंवा सुरुचीचे शब्द त्यांनी खोडूनही काढले नाहीत. पुढे ती म्हणते 19व्या श्लोकात, हे तात, हे माझ्या प्रिय बाळा, तुझी सावत्र माता सुरुची जे काही तुला बोलली आहे ते ऐकण्यात जरी कठोर वाटलं तुला, तरी काय आहे ते सत्य आहे. म्हणून तू काय कर, तुझा सावत्र भाऊ उत्तम ज्या सिंहासनावर बसतो त्याच सिंहासनावर बसण्याची जर तुला इच्छा असेल तर तू काय कर, आपली मत्सरी प्रवृत्ती सोडून दे. किती जबरदस्त उपदेश केलाय बघा, मत्सर. कारण की लगेच आपल्या मनात बघा आता काय येऊ शकतं, ध्रुवाच्या मनात काय येईल, उत्तमला ते मिळतंय पण मला मिळत नाही. जे एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त मिळालं का परत पटकन आपल्याला काय वाटत असतं, मत्सर वाटत असतो. म्हणून तिने लगेच सांगितलं की तुझा सावत्र भाऊ बसतो त्या सिंहासनावर जर बसण्याची इच्छा असेल तर पहिले तुला काय करायला लागेल, मत्सरी प्रवृत्ती सोडून द्यायला लागेल. आणि काय करायला लागेल, त्वरेने, पटकन, त्वरित तुझ्या सावत्र आईने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न कर. तू अधिक विलंब न करता, म्हणजे आणखीन उशीर न करता पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमलांच्या आराधनेत निमग्न हो. काय कर, तू भगवंतांची भक्ती सुरू कर, असं त्यांनी सांगितलं. तात्पर्य, सुरुचीने आपल्या सावत्र मुलास उद्देशून बोललेले कठोर शब्द खरेच होते, कारण मनुष्याला भगवंतांची कृपा प्राप्त झाल्याविना तो जीवनात कोणतेच यश मिळवू शकत नाही. आता तिने काय म्हटलंय की मनुष्याने म्हणजे सांगितलंय की तू भगवंतांचा आश्रय घे, असं त्यांनी सांगितलं होतं सुरुचीने. प्रभुपाद म्हणतात हे खरंच आहे का, कारण भगवंतांची कृपा झाल्याशिवाय काय होणार नाही, कोणतंच यश मिळू शकणार नाही. आता मनुष्य योजना आखतो आणि भगवंत त्या योजनांची पूर्तता करतात. म्हणजे काय, मनुष्य प्रयत्न करतो, मनुष्य प्रयत्नाला काय म्हणतात, प्रयास करतो, आणि भगवंत त्या योजनांची पूर्तता करण्यासाठी काय करतात, कृपा करतात. म्हणजे प्रयत्न मनुष्याचे आणि कृपा कोणाची, भगवंतांची. ध्रुवाने पुरुषोत्तम भगवंतांच्या आराधनेत निमग्न व्हावे या आपल्या सवतीच्या सूचनेशी ध्रुव महाराजांची माता सुनीतीही सहमत झाली. व प्रत्यक्षपणे सुरुचीचे शब्द म्हणजे ध्रुव महाराजांसाठी वरदानच होते, कारण आपल्या सावत्र मातेच्या शब्दांच्या प्रभावामुळे ते महान भक्त झाले. ह्याला म्हणतात ब्लेसिंग इन डिस्गाईज. म्हणजे कोणी आपल्याला काही वाईट म्हटलं तर त्यात काय शोधावं, चांगलं शोधावं. ते तसं म्हटले, त्यातलं जे चांगलं आहे ते त्यांनी घेतलं. आता 20वा श्लोक. सुनीती पुढे म्हणाली, पुरुषोत्तम भगवंत इतके श्रेष्ठ आहेत की केवळ त्यांच्या चरणकमलांची आराधना करून. आता काय आहे, ध्रुव महाराजांना ती थोडीशी माहिती देते आहे की तू काय करायला पाहिजे, डिटेल. आता ध्रुव महाराज शांत पण झालेत, नीट ऐकतायत. तर ती म्हणते की आता तुला ज्यांचा आश्रय घ्यायचा आहे ते भगवंत कसे आहेत ते सांगते ती. पुरुषोत्तम भगवंत इतके श्रेष्ठ आहेत की केवळ त्यांच्या चरणकमलांची आराधना करून तुझे प्रपितामह ब्रह्मदेव यांनी हे विश्व निर्माण करण्यासाठी आवश्यक ती गुणवत्ता प्राप्त केली. आता भगवंतांचं महात्म्य ती सांगते काय की त्यांची चरणकमलांची आराधना केली तर काय होतं, तुझे प्रपितामह ब्रह्मदेव. म्हणजे काय, आता आपण उलट जाऊ, ध्रुव महाराजांचे बाबा कोण, उत्तानपाद. उत्तानपादांचे बाबा कोण, स्वयंभू मनु. स्वयंभू मनूंचे बाबा कोण, ब्रह्माजी. म्हणजे ब्रह्माजींचा मुलगा स्वयंभू मनू, स्वयंभूचा मुलगा उत्तानपाद, उत्तमांचा मुलगा, उत्तानपादचा मुलगा ध्रुव. म्हणजे ध्रुवाचे हे पणजोबा, बरोबर. म्हणून प्रपितामह म्हणजे पणजोबा. तर तुझे पणजोबांचे कथा ती सांगते की काय आहे, तुझे जे प्रपितामह ब्रह्मदेव आहेत त्यांना काय करायचं होतं, विश्व निर्माण करण्यासाठी त्यांना आवश्यक ती गुणवत्ता हवी होती. ती कोणी दिली, भगवंतांची आराधना करून त्यांना प्राप्त झाली. आणि ब्रह्मदेव कसे आहेत,
ती सांगते की ब्रह्मदेव काय आहेत. ब्रह्मदेव जरी अजन्म म्हणजे काय आहे, जीव आहे. जर तुम्ही भगवद्गीतेतला 2.20 हा जर श्लोक घेतला, 2.20 सांगतो श्लोक, ते सांगते मी वाचून तुम्हाला. हा श्लोक आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयो अजो नित्यम शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हे सगळं आहे आत्म्याचं बद्दल सांगितलंय. अर्थ वाचते, कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही, म्हणून आत्म्याला काय म्हणतात, अजन्मा. हा म्हणजे जीवात्मा आहे तो अजन्म आहे, जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. आत्म्याचा जन्म झाला होता असंही नाही, जन्म होतो असंही नाही, जन्म होणार आहे असेही नाही. म्हणजे काय, भूत वर्तमान भविष्य काळात आत्मा सनातन आहे. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात राहणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही. म्हणून इथे काय सांगितलंय की ब्रह्माजी काय आहेत, अजन्म आहेत. म्हणजे ब्रह्माजी काय, एक जीवात्मा आहेत, एक जीव आहेत. बरोबर. इथे काय आहेत, ते अखिल प्राणी मात्रांचे जरी प्रमुख आहेत, पण परम भगवंतांच्या कृपेमुळे त्यांना ते उन्नत आणि श्रेष्ठ पद प्राप्त झालंय. म्हणजे काय आहे, आपण कसे असतो, साधारण जीव असतो, पण भगवंतांच्या कृपेमुळे काय होतं, आपल्याला उच्च पद मिळतं. हे तिला सांगायचंय की ब्रह्मदेव जरी अजन्म आहेत, साधे जीवात्मा आहेत, तरी त्यांनी काय केलं, भगवंतांची कृपा प्राप्त केली, तेव्हा हे झालं. म्हणून तू काय केलं पाहिजे, भगवंतांची भक्ती करून कृपा प्राप्त करायला पाहिजे, असं ती समजावून सांगते. महान योगीजन, आता भगवंताबद्दल आणखीन ती सांगते की महान योगीजन मनावर विजय मिळवून आणि प्राणवायू नियंत्रित करून त्या भगवंतांची उपासना करतात. जे योगी असतात ते काय, मन स्थिर करतात. मन इथे तिथे चंचल होत असतं, ते स्थिर करून प्राणवायू नियंत्रित करून एकदम असं दीर्घ श्वसन वगैरे घेतात बघा हे सगळे, आणि मग ते काय करतात, याच भगवंतांची उपासना करतात, अशी माहिती देते. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, सुनीती इथे ब्रह्मदेवांचे उदाहरण देत आहे. ब्रह्मदेव हे ध्रुव महाराजांचे पणजोबा होते. ब्रह्मदेव जरी एक जीवच असले, एक जीव आहेत, ते जीवात्मा आहेत, तरी आपल्या कठोर तपश्चर्येने त्यांनी भगवंतांची कृपा प्राप्त केली. म्हणजे काय केलं, कठोर तपश्चर्येचं काय केलं, त्यांनी प्रयास केला आणि मग भगवंतांची कृपा म्हणजे मर्सी त्यांना प्राप्त झाली. लक्षात आलं हे? असं ती म्हणते की तू तपश्चर्या कर, तुला भगवंतांची कृपा मिळेल. असं करेल. आणि या ब्रह्मांडांचा निर्माता हे उन्नत पद मिळवले ब्रह्माजींनी भगवंतांच्या कृपेने. कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने केवळ खडतर तपश्चर्या करावी असे नव्हे. काय म्हणते ती, की नुसतीच काय आहे, तपश्चर्या करायची नाही, केवळ नुसती तपश्चर्या करायची नाही. काय दिलंय, कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनुष्याने केवळ खडतर तपश्चर्या करावी असे नव्हे, तर त्याने भगवंतांच्या कृपेवरही अवलंबून राहणे आवश्यक आहे. म्हणजे बरेचदा आपण म्हणतो, अरे एवढं केलं पण काहीच झालं नाही, तर काय करायला पाहिजे, ते तप करा, ते प्रयत्न करा, पण काय करा, भगवंतांच्या कृपेवर पण अवलंबून राहणं आवश्यक आहे. ही सूचना ध्रुव महाराजांना त्यांच्या सावत्र आईने दिली आणि आता त्यांच्या स्वतःच्या मातेने सुनीतीने त्यास पुष्टी दिली. तिने म्हटलं, ती बरोबर म्हणते, तू असंच कर, तू तप कर आणि काय कर, भगवंतांची कृपा प्राप्त कर. आता 21वा श्लोक आहे. ठीक आहे. आतापर्यंत काही शंका आहे? नाही. ठीक आहे. 21वा श्लोक. भाषांतर. सुनीतीने आपल्या मुलास सांगितले, तुझे आजोबा म्हणजे काय, ध्रुवाचे बाबा उत्तानपाद, उत्तानपादचे बाबा स्वयंभू मनू, त्यांच्याबद्दल चाललंय. तुझे आजोबा स्वयंभू मनू यांनी अमाप दान देऊन मोठे मोठे यज्ञ केले. आता स्वयंभू मनू काय आहेत, मोठे राजा आहेत ते, बरोबर. तर ते काय आहे, राजा काय करतो, दान करतो, यज्ञ करतो, असं सगळं करतो. तर असे हे जे स्वयंभू मनू हे काय आहेत, हे मोठे भगवंतांचे भक्त आहेत. त्यामुळे ते काय करायचे, पुढे दिलंय, आणि त्या योगे हे यज्ञ केले, दान दिले, आणि त्यावेळी त्यांनी काय केलं, अविचल श्रद्धा आणि भक्तिभावाने
परम भगवंतांची आराधना करून त्यांना संतुष्ट केलं. आता नेहमी सांगितलं की यज्ञ कशासाठी करायचा? भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचा. त्यामुळे त्यांनी काय केलं, हे सगळे यज्ञ केले आणि त्यांनी अविचल श्रद्धा म्हणजे काय? विचलित न होऊ देता श्रद्धा केवळ भगवंतांवर एकमेव अविचलित अशी त्यांनी श्रद्धा ठेवून आणि भक्तिभावाने भगवंतांच्या भक्ती केली, आराधना केली आणि भगवंतांना संतुष्ट केला. अशा प्रकारे आचरण करून त्यांनी भौतिक सुखामध्ये सर्वश्रेष्ठ यश प्राप्त केले. म्हणजे काय, असं इतकं छान ते राहिले, वागले, त्यांनी भक्ती केली छानपैकी की आता हे यज्ञ वगैरे केलंय, सगळं केलंय, मग त्यांनी काय केलं, भौतिक सुखामध्येही सर्वश्रेष्ठ यश मिळवलं त्यांना. म्हणजे आता आहेत, हे जीवन आहे, त्यात ही जी भौतिक सुख आहेत तीही त्यांना भरपूर मिळाली. आणि नंतर काय, नंतर देवतांची उपासना करून जो मोक्ष प्राप्त करणे अशक्य आहे तो मोक्षही प्राप्त केला. त्यात काय, नंतर त्याने मोक्षही प्राप्त केला असं आहे वाक्य. पण त्यात काय दिलंय, कसा मोक्ष प्राप्त केला? देवतांची उपासना करून जो मोक्ष प्राप्त करणे अशक्य आहे. ज्याच्यात काय दिलंय, सुनीतीला बरोबर माहिती आहे काय, की देवतांची उपासना करून मोक्ष मिळत नाही, भगवंतांचीच उपासना करायला लागते. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, वर्तमान जीवनात मिळवलेले भौतिक सुख आणि पुढील जीवनात मिळणारा मोक्ष यावरून मनुष्याच्या जीवनातील यशाचे मोजमाप केले जाते. आता समजा एक कोण आहे, टिंब नावाचा मनुष्य, जर त्यांनी देह सोडला तर त्याच्याबद्दल बोलताना काय म्हटलं जातं, आयुष्यभर त्यांनी ही चांगली कार्य केली, असं त्याला भौतिक सुख मिळालं. म्हणजे ते काय, वर्तमान जीवनात त्याला हे एवढं यश मिळालं. आणि दुसरं काय आहे, त्यांनी एवढं सगळं केलं की त्याला मोक्ष मिळाला. म्हणजे पुढील जन्मासाठी पण त्यांनी काय केलंय, तयारी केल्या. तर हा जन्म आणि पुढील जन्माची तयारी, या जन्मातलं उपभोगलेलं भौतिक सुख आणि पुढील जन्मातली तयारी, ह्याच्यावरून काय करतात, मनुष्याच्या जीवनाचं मोजमाप केलं जातं की कसं यश आहे त्याचं. असे यश एकमेव भगवंतांच्याच कृपेने प्राप्त करण्यात येते. जे काही चांगलं आहे हे काय आहे, भगवंतांच्या कृपेमुळे आहे, कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता काही शब्द ह्याच्यातले सांगतायत प्रभुपाद. एकमत्या हा शब्द, आता जर 21वा श्लोक बघितला तर दुसरी ओळ जी आहे तर ती जर आपण वाचली तर ती आहे यम एकमत्या. यम म्हणजे ज्यांना अविचलत भक्तीने, एकमतीने. म्हणजे काय आहे, त्याच्यात सांगितलंय की एकमत्या शब्दाचा अर्थ मनुष्याने कोणत्याही प्रकारे विचलित न होता, म्हणजे काय, एकमत्या, मती विचलित होऊन द्यायची नाही, मन विचलित होऊ द्यायचं नाही. म्हणजेच काय, एकमत्या, विचलित न होता आपले मन भगवंतांवर केंद्रित करणे असा आहे. एकमत्याचा अर्थ सांगितला. ठीक आहे. पुढे प्रभुपाद सांगतात, भगवंतांची अटळ उपासना करण्याची ही प्रक्रिया भगवद्गीतेमध्ये अनन्य भाग या शब्दात व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजे काय आहे, एकमती म्हणजेच काय आहे, केवळ भगवंत. तसंच जर तुम्ही भगवद्गीतेत 9.30 हा जर श्लोक बघितला तर तो आहे भजते माम अनन्य भाग. म्हणजे काय आहे, विदाउट डेव्हिएशन. अनन्य भाग म्हणजे काय, इकडे तिकडे कोणाची दुसऱ्यांचं आराधना न करता केवळ फक्त भगवंतांची. अनन्य म्हणजे काय, नाही अन्य, फक्त भगवान श्रीकृष्ण. तर तसं आहे. अनन्य भाग या शब्दात अटळ उपासना म्हणजे हे सांगितलंय. एकमती म्हणजे सेम शब्द प्रभुपाद म्हणतात, व्यक्त करण्यात आली आहे. आता पुढे, इतर कोणापासूनही प्राप्त करणे अशक्य अशा शब्दाचा या श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे. तो शब्द आहे, एक मिनिट, तुम्ही जर तिसरा शब्द, तिसरी ओळ बघितली ना तर तो काय आहे, तिसरी ओळीचा शेवटचा शब्द म्हणजे दुसरा शब्द तो आहे दूरवापम अन्यतः. दूरवापम अन्यतो हा दिसला शब्द तुम्हाला, त्याच्याबद्दल सांगितलंय. दूरवापम अन्यतो म्हणजे काय, इतर कोणापासूनही प्राप्त करणे अशक्य.
म्हणजे ते सांगितलं ना की हा जो मोक्ष आहे तो इतर कोणापासूनही मिळणार नाही. ते त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात की इतर कोणापासूनही प्राप्त करणे अशक्य असा उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. इतर कोणापासूनही या शब्दांनी देवतांच्या उपासनेकडे अंगुली निर्देश करण्यात आला आहे. म्हणजे काय आहे, इतर कोणापासून हे भगवंतांबद्दल चर्चा चाललाय आणि बाकी इतर कोणापासून म्हणजे इतर देवी देवता. ठीक आहे, त्याच्याबद्दल येथे विशेष जोर देऊन सांगण्यात आले आहे की स्वयंभू मनूंना भगवंतांच्या दिव्य सेवेवर अटळ निष्ठा असल्यामुळे ते इतके ऐश्वर प्राप्त करू शकले. स्वयंभू मनूंनी काय केलंय, भगवंतांची दिव्य सेवेवर पूर्ण निष्ठा होती, न डळणारी, त्यामुळेच त्यांना हे ऐश्वर मिळालं. प्रभुपाद इथे सांगतायत की ऐश्वर पण भौतिक ऐश्वर पाहिजे असेल तर कोणाची भक्ती करायला पाहिजे, भगवान श्रीकृष्णांचीच करायला पाहिजे. पुढे प्रभुपाद समजवतात, जो कोणी भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी अनेक देवतांची उपासना करण्यात आपले मन भरकटू देतो त्याला बुद्धिहीन समजले जाते. काय, खूप भौतिक सुख पाहिजे तर वेगवेगळ्या देवतांची उपासना करण्यात जर त्याचं मन भरकटू देतो तो काय आहे, तो बुद्धिहीन आहे. मग बुद्धिमान काय करतो ते प्रभुपाद सांगतात पुढे. एखाद्याला जरी भौतिक सुखाची कामना असली तर तो अविचलितपणे भगवंतांची आराधना करू शकतो. अगदी भौतिक सुख पाहिजे, मोठा गाडी बंगला येऊन तेव्हा काही पाहिजे, काय करा, अविचलितपणे भगवंतांची आराधना करू शकतो. त्याच वेळी मोक्ष प्राप्तीची अभिलाषा असणारे लोकही भगवंतांची आराधना करून आपले इच्छित ध्येय प्राप्त करू शकतात. हे एका श्लोकाबद्दल प्रभुपाद सांगतात. जे भागवतम मध्ये जर आपण दुसरा स्कंद बघितला तर दुसऱ्या स्कंदातलं 3रा अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. श्लोक आहे, अकामः सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुष परम. याच्यात काय दिलेलं आहे, अकाम सर्व कामो वा म्हणजे काय आहे, एकतर काय आहे, मनुष्याला अकाम म्हणजे काय, कोणतीच कामना नाहीये, अगदी निष्काम आहे तो. किंवा सर्व कामवा, त्याला सगळ्या भरपूर कामना आहेत, हे पाहिजे ते पाहिजे काही असो. वा मोक्ष काम, अगदी मोक्षाची कामना असू देत. काय आहे, मोक्षाची कामना म्हणजे मला या सगळ्या दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे अशी जरी इच्छा असेल तर तो माणूस काय आहे, उदारधी, अकामो सर्व कामवा मोक्ष काम उदारधी. तर तो माणूस कसा आहे, उदार बुद्धीचा, व्यापक, त्याला म्हणतात व्यापक विशाल दृष्टिकोन असलेला असा बुद्धिवान माणूस आहे तो. तो काय करतो, कोणत्याही इच्छा असो वा नसो तो कोणाला शरण जातो, तीव्रेन भक्ती योगेनं, तो तीव्रपणे भक्तियोग करतो, म्हणजेच भगवंतांची भक्तिमय सेवा करतो. यजेत पुरुषम परम, यजेत म्हणजे तो आराधना करतो कोणाची, पुरुषम परम म्हणजे काय, परम पुरुषोत्तम भगवंतांची तो आराधना करतो. हे इथे सांगितलेलं आहे. तर ह्याच्यात असं दिलेलं आहे की काय आहे, माणसाने काय करायला पाहिजे, कोणती पण इच्छा असेल तर वेगवेगळ्या देवी देवतांचं हे करायचं नाही. कारण की काय आपण जाणलं पाहिजे, जो व्यापक बुद्धिमत्तेचा माणूस आहे, जो उदारधी आहे, तो जाणतो की ह्या देवतांनाही सर्व कार्य करायला शक्ती कोण देतं, भगवंतच देतो. मी मागतो त्या इच्छांचं फळ पण तो कुठून घेतो, भगवंतांकडूनच मागून घेतो आणि मला देतो. तर मी कोणाला धन्यवाद करायला पाहिजे, भगवंतांना. असं आम्हाला एक सुंदर उदाहरण दिलं होतं सत्यवती माताजीने की समजा एक भिकारी आलेला आहे, एक मोठा बंगला आहे, त्याच्या गेटच्या बाहेर एक भिकारी आहे, बरोबर. तो भिकारी काहीतरी मागतो, तर तो वॉचमन आहे, तो सांगतो थांब जरा. वॉचमन जातो, खिडकीत उभा राहतो, स्वयंपाकखोलीला खिडकी असते ना, तिकडे असतो कुक, स्वयंपाकी असतो. त्या स्वयंपाकाला विचारतो की अरे एक भिकारी आलाय, काही आहे का. तो स्वयंपाकी सांगतो थांब मी मालकिनींना विचारतो. मग स्वयंपाकी मालकीने विचारतो, मालकीन म्हणते हा ते आहे ना, ते दे. मग ते काय पिशवीत घालून तो काय आहे तो कुकला काय म्हटलंय,
स्वयंपाकी वॉचमनच्या हातात देतो. वॉचमन आहे तो गेटवर, भिकारी आहे त्याला देतो. भिकाऱ्याच्या दृष्टीने काय आहे, म्हणजे आता समजा तो भिकारी मी आहे तर माझ्या दृष्टीने काय आहे, मी मागणी कोणाकडे केली, वॉचमनकडे. मला फळ कोणी दिलं, वॉचमनने दिलं. मग माझ्यासाठी महान कोण, वॉचमन. पण खरं काय आहे, वॉचमन कुठे गेलाय, मेन ह्यांनी जेव्हा दिलं तेव्हा तो इथे देऊ शकतो. हे कळलं. म्हणजे आपण काही इच्छा केली ते आपल्याला वरवर वाटते की ह्या देवी देवतांनी माझी पूर्ण केली, पण देणारा कोण आहे, भगवंत आहे. ही तुलना कळली. अशा तऱ्हेने आहे. त्यामुळे आपण काय आहे, देवतांची उपासनेकडे अजिबात जायचं नाही. पण काय, देवतांना योग्य तो आदर द्यायचा, पण उपासना नाही करायची. तर प्रभुपाद म्हणतात भगवंतांची करायची. आपण आता थांबूया. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.